माणसानं संयम राखला, वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काय होतं याचा सुधारणासहित स्पष्टीकरण करत गुलाबराव पाटील यांनी आपण मंत्री आणि पालकमंत्री होण्याबाबत किस्सा सांगितलाय। हे सांगतानाच आपण निवडून येणार नाही असं म्हणायचे, मात्र लाडक्या बहिणींनी चांगलाच कार्यक्रम केला, त्यांच्या आशीर्वादाने आपण निवडून आलो असं त्यांनी स्पष्ट केलं। आपल्या आशीर्वादाने मी निवडून येणार नाही असं म्हणायचे, पण लाडक्या बहिणींनी चांगलाच कार्यक्रम केला आणि मला निवडूनच तर दिलंच, पण पुन्हा मंत्री होणार नाही। कारण मागच्या वेळेस 4.25 आमदाराच्या मागे एक मंत्री होता, आता 7.25 आमदाराच्या मागे एक मंत्री। कॉम्पिटिशन होती ना संख्या वाढल्यामुळे, आणि मी जुना होतो म्हणतो मला करता की नाही करता माहित नाही, पण झालो तर तेच खातं मिळालं। माणसाने जर संयमाने सगळ्या लोकांना घेऊन चालले, वादविवाद कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं काय होतं, तर तुमच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या जळगाव जिल्ह्याचा मी दुसऱ्या वेळेस पालकमंत्री होऊ शकलो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।